आता एवढ्या मोठ्या बंगल्याची मालकी झाली म्हटल्याच्या नंतर परमिशन तर घ्यावीच लागेल ना. कशी आहेस तू? आय एम व्हेरी फंटास्टिक अँड व्हेरी हॅपी फॉर यू. इंजिनियरची बायको झाली तर डायरेक्ट इंग्लिश बोलायला लागलीस. एनिवे, तुझा नवरा कुठे आहे? ऑफिसला गेले, त्यांना यायला जरा उशीर. दुर्गा, कुंकवाच्या नादी लागून आपलं ध्येय विसरू नकोस. आता याच्या स्वार्थासाठी आपण या घरामध्ये पाय ठेवलेला आहे. हो, महत्वाचं तो विजय ना, विजय तो परत वेळासारखं आनंदाची गोष्ट आहे माझी. अरे तो कुठलाही गोष्ट अन्न खायला लागलाय, कुठेही भीक मागत फिरायला लागलाय आणि त्याचा भाऊ प्रभाकर तर पार रस्त्यावर आलाय. दुर्गा, एक छोटस काम होतं, काही पेपर्स आहेत, मला याच्यावर तुझ्या सह्या पाहिजे होत्या. अजून एक छोटी विनंती होती. मला जरा 2 लाख रुपयाची गरज होती. अरे मी म्हटलं होतं ना तुला की जब तक तेरे जिस्म में जादू है तब तक तुझे कमाना है पैसा. अगं तुझ्या नाटकी प्रेमाला तुझा नवरा बळी पडला. त्याने हा बंगला, ही गाडी, हा पैसा सगळं तुझ्या नावावर केलं आणि तू अलगत एका सहीनं ते सगळं माझ्या नावावर केलं. शाकाल शिरसा नाव आहे माझा. गंगेवरील काळ्या कर्तृत्वाचा, काळ्या बाजाराचा एक नाव ठेकेदार शाकाल शिरसा. ओके, थँक्यू. चला येऊ मी. दुर्गा, आता सुमना जवळ जर भृगराज आला आणि त्याला जर सुमनाच्या रसाची ओढ लागली मग त्याने काय करावा? म्हणजे तो स्वस्त बसणार नाही असं ना? अगदी. मग चला. किती सुंदर घर आहे आपल्या आदित्य भाऊजींचं. घर, गाडी, नोकर, चाकर. कदाचित म्हणूनच त्यांना आपल्या आठवण येत नसेल. खरं बोलली तू. नमस्कार, मी प्रभाकर पटवर्धन, आदित्याचा मोठा भाऊ. ही माझी पत्नी माया आणि हा माझा मुलगा आजी. कुठे गेला कुणाच ठाऊक. अरे फुक्कटचे पगार देतात. आणि काय हो, नाही कुणाच्या घरात येतात ना, आधी परमिशन वगैरे घ्यायची असते आहे की नाही? सुनबाई, आमचं काही चुकलं का? सुनबाई म्हटलेलं मला अजिबात आवडत नाही. मला सांगा, तुम्ही इकडे कसे काय आला? अगं, अजूच्या उपचारासाठी आलेलो. डॉक्टरांनी सांगितलं 2 दिवस थांबा. मग म्हटलं इकडे तिकडे जाण्यापेक्षा तुमच्याकडे यावं. आणि तशी आदित्य भाऊजीची आणि तुमची खूप आठवण येत होती ग. काकू काका कधी येणार? काकू म्हणायचं नाही. ठीक आहे, आलात तर कामा 2 दिवस. तिकडे स्टोर रूम आहे, साफ करा आणि निघा आपल्या गटाला घेऊन. खरंच हो, खूपच सुंदर घर आहे आपल्या आदित्य भाऊजींचं. माया घर नाही, बंगला, जिथं माणसासारखी माणसं विकली जातात. असं मनस्ताप नका करून घेऊ. 2 दिवसाचा प्रश्न आहे. सासूबाई आल्या, आदित्य भाऊजी आले ना की सारं काही ठीक होईल. चला. अरे प्रभाकर, वर्षवंत माया, आजोबा तू सुद्धा आला. किती छान. केव्हा आला तुम्ही? आत्ताच आलो. हो का? आई, अगं तू किती बदललीस. काय करणार बाबा, या शहरामध्ये आदित्यची खूप इज्जत आहे. अरे मोठमोठी माणसं त्याला भेटण्यासाठी येतात
सांग, एका इंजिनियरची आई म्हटल्यानंतर असं फॅशनेबल राहावंच लागतं. तुला सांगू, दुर्गाने मला पार्लर मध्ये नेऊन ना अक्षरशः पूर्णतः बदलूनच टाकले, एकदम फॅशनेबल करून टाकलं. मग सासूबाईंचं वागणं पण किती बदललंय. छे ग, ही काय सासूबाई सासूबाई सासूबाई, मला की नाही मॉम म्हणायचं मॉम. अगं इथे खेड्यासारखं बोलायचं नसतं, या शहरामध्ये खूप काही शिकायला मिळतं. बरं ते जाऊ दे, आजूची तब्येत कशी आहे? बरी आहे आजी आणि पोटात दुखते फक्त जरा वाढलं. हो का? पण अरे. आजी हं. एकदम झक्कास दिसते. अगं आई, आजूची तब्येत खराब झाली होती ना, म्हणून आलो होतो. बरं बरं पण आई, तुला आमची आठवण नाही आली का? अगं तू आदित्यच्या लग्नाला सुद्धा नाही बोलवलं आम्हाला. काय करणार बाबा, आता तू सांग. लो मॅरेज म्हटल्यानंतर 2 मिनिटात लग्न, तशी तुमची आठवण वगैरे यायची म्हणा. पण बघ ना, सकाळी उठलं की मॉर्निंग वॉकला जायचं, मॉर्निंग वॉक वरून आलं, चहा नाश्ता केला की आंघोळ करायची, आंघोळ झाली, जेवण झालं की त्या टीव्हीच्या समोर जाऊन बसायचं आणि तो रिमोट हातात घेतला रे घेतला की त्या टीव्हीवरती इतक्या छान छान सिरियल लागतात की बघता बघता माणूस अगदी भारावूनच जातो बघ. आणि म्हणूनच आठवण झाली नाही रे. बरं, दुर्गा भेटली का तुम्हाला? हो, खूपच सुंदर आहे बरं का. आहे की नाही सुंदर? मग आणि काय रे प्रभाकर, हा? एका इंजिनियरचा मोठा भाऊ आहेस म्हटलं तू, चांगला जीन्स टी शर्ट वगैरे लावून यायचं ना. हे काय असे फाटके तुटके चिंध्या लावून आलात ते? अगं तू बोलतेस हे? हा? आदित्य भाऊजी आले. आदित्यच्या गाडीचा आवाज आहे. रे. आला आदित्य. दादा, वहिनी आणि अजू तू पण? पण असे अचानक कसे का? अरे आजूची तब्येत खराब झाली होती ना, म्हणून त्याला दवाखान्यात घेऊन आलो होतो. झाला का मग उपचार? हो, उपचार झाला. डॉक्टरने पुन्हा 2 दिवसानं बोलवलं. म्हटलं जाण्या येण्याचा खर्च करण्यापेक्षा तुझ्याकडेच राहावं 2 दिवस. तू आणि 2 दिवस इथं? पण त्याआधी दुर्गाला विचारलं का? हो हो, विचारलंच झाला. चहा नाश्ता वगैरे? हो, सारं काही झालं. अगं आठवण आली का? तू एक काम कर, मला पार्टीला जायचंय, तू दुर्गाची तयारी करून दे. ओके ओके ओके. जाय का लवकर? अरे मी आता जाते, दुर्गाची छान पैकी तयारी करून देते. बरं प्रभाकर, आपण नंतर बोलूया. चल येते माया, बाय. मी काय म्हटलं, मी येतो पार्टीवरून आणि त्याच्यानंतर सविस्तर काय तर बोलू, ठीक आहे? माया, तू बोलली होतीस आई आला, आदित्य आला की सगळं काही बरं होईल. अगं त्याला पार्टीत जायला वेळ आहे, पण आपल्या दादासाठी, आपल्या वहिनीसाठी, आपल्या पुत्रासाठी वेळ नाही. तुम्ही नका जास्त विचार करू. आणि ते म्हटलेत ना, बाहेर आल्यावर बोलतील. चला आपण जाऊया. चल. हो